आणि सांगली लोकसभेची जागा विशाल पाटील यांना मिळत नाहीये, त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेत। मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव मांडण्यात आलाय। मिरज तालुक्यातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक झाली। या बैठकीमध्ये हा ठराव मान्य करण्यात आलाय। महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा तिढा पूर्णपणे सुटलेला आहे असं म्हणता येत नाही। सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे जवळपास घोषित करण्यात आलेले, मात्र तरीही विशाल पाटील यांना ही जागा मिळावी, काँग्रेसला ही जागा मिळावी यासाठी काँग्रेसचा गट आग्रही आहे आणि त्यामुळेच काँग्रेसच्या गटानं, काँग्रेसच्या नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केल्याचं चित्र दिसते सांगलीमध्ये। कुलदीप माने आपल्याला आणखीन माहिती या संदर्भात देतील। कुलदीप, कविता, ज्या पद्धतीनं काँग्रेस नेत्यांनी सांगलीची जागा ही काँग्रेसला मिळावी याचा पुनर्विचार फेरविचार महाविकास आघाडीनं आणि खास करून उद्धव ठाकरे यांच्याशी करावा अशी विनंती केल्यानंतर 2 दिवसानंतर आता काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक दिसत आहेत आणि तालुकानिहाय बैठकाला या ठिकाणी सुरुवात झाली। आज सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये सुरुवातीला मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा एक नूतन कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि दुसरीकडे या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर शेजारीच असलेल्या काँग्रेस भवन ची जी इमारत आहे, या काँग्रेस भवनावरती जो काँग्रेस हा शब्द होता, हा काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी पुसून टाकलेला आहे। म्हणजे अप्रत्यक्षपणे एक आक्रमक भूमिका या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। दुसरीकडे आता तालुकानिहाय बैठका देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेण्याचं ठरवलं आणि त्या ठिकाणी सामूहिक राजीनामे असो किंवा विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा अशा पद्धतीची स्वाक्षऱ्यांची मोहीम असो, अशा अनेक पद्धतीनं आक्रमक भूमिका मांडण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार दिसून येतोय। सध्या तरी काँग्रेस भवन समोरील हा काँग्रेस शब्द हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुसून टाकल्यामुळे संतप्त भावना एक प्रकारे काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करताना दिसून येतात। कविता, धन्यवाद कुलदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।